परभणी येथे एका माथे फिरूने 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्याच अनुषंगाने 11 तारखेला आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान तोडफोड केली होती। दगडफेक करण्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली। 14 तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आलं। मात्र 15 डिसेंबर रोजी सकाळी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात देखील त्याची पडसाद उमटली। त्याच अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी जिल्हाध्यक्ष आदेश पगारे यांच्या तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देते प्रसंगी दीपक भाई नन्नावरे, प्रकाश पगारे, आदेश पगारे, सतीश रुपकोटे, संजय गवारे, मिलिंद फाटे, प्रशांत पगारे, स्वप्नील गवारे, शिवाजी अडांगणे, वंदना काळे, अशोक शेंडके, तुळशीराम जाधव, देवीदास गायकवाड, संघमित्रा गांगुर्डे, मनोहर दोंदे, शकील शेख आदी उपस्थित होते। दरम्यान लोकशास्त्र न्यूजशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली। परभणी या ठिकाणी ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने जातीयवादाला कसं या ठिकाणी उफाळून येईल अशा पद्धतीचं राजकारण काही समाजकंटकाकडून केलं गेलं। परंतु सरकार या ठिकाणी मायबाप सरकार आहे। तर मायबाप सरकार हे सगळ्या जाती धर्माच्या आणि सर्व नागरिकांसाठी आहे। तर या ठिकाणी कुठलाही जातीय द्वेष या महाराष्ट्रामध्ये यापुढील काळामध्ये हा दिसला नाही पाहिजे। सर्वच पक्षाचे नेते आणि सर्व पक्षी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये कलेक्टर साहेबांना सांगण्यात आलं की यापुढील काळात अशा घटना जर घडत असतील त्या गांभीर्यपूर्वक आहेत आणि अशा घटना सातत्यानं वारंवार ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। अशा घटनांपासून जर ह्या समाजाला शांत ठेवायचं असेल ही सगळी जबाबदारी तुमची आहे, कारण शासन हे आपल्या सर्वांचं आहे। शासनाने जर अशा पद्धतीच्या भूमिका जर वेळोवेळी घेतल्या नाही तर याच्यापासून येणारा काळ हा अतिशय भयावह राहणार आहे। त्यातून होणारे जे काही परिणाम असतील ते फार भयावह असतील। या घटना जर घडू नये यासाठी प्रयत्न करावेच, परंतु जर घडल्या नाही तर यापुढील काळामध्ये रिपब्लिकन समाज या ठिकाणी आंबेडकरी समाज हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि होणारे जे परिणाम आहेत त्याला सर्वस्व या ठिकाणचं महाराष्ट्र शासन असेल असे मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। त्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाच्या दिवशी जो परभणी येथे झालेला जो प्रकार आहे तो एकदम निंदनीय प्रकार आहे। त्या प्रकरणाचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी जो आरोपी अटक केलेला आहे तो आरोपी मनोरुग्ण दाखवलेला आहे। तो मनोरुग्ण दाखवलेला आहे तर आमची प्रथम मागणी अशी आहे तर तो आरोपी मनोरुग्ण जर आहे त्याची ट्रीटमेंट कुठे चालू आहे याचं पोलिसांनी गृह खात्याने पब्लिकला दाखवावं, समाजाला दाखवावं की हा आरोपी खरोखर मनोरुग्ण आहे। या आरोपीच्या मागे जो मुख्य सूत्रधार जो कोणी आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी। जर अटक न झाल्यास तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आंबेडकरी जनतेवर लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून, त्याचा आपण आंदोलनकर्त्यांवरती जो पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे त्या पोलिसांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी जो आंदोलकांवरती घरात घुसून कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले, लाठीचार्ज केलेला आहे त्या घटनेचा देखील आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। यावर कारवाई काय झाली नाही तर पुढे आपली काय भूमिका आहे? जर पोलिसांनी गृह खात्याने याच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करू की सरकारलाही दाखवून देऊ तर प्रत्येक वेळेला ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होती त्यावेळेला जोही आरोपी पकडला जातो तो मनोरुग्ण आहे असं सरकार दाखवतं। तर मग सरकारला आम्ही दाखवून देऊ का आंबेडकरी समाजाच्या वतीनं की आंबेडकरी समाजामध्ये किती ताकद आहे। सर्व महापुरुषांना वंदन। आज इथे जे परभणी येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली, आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। तरी आमची सरकारला विनंती आहे, जर तुम्ही असं जर सगळ्यांना बौद्ध समाजाला डवचाळून दिला आणि हा जातीवाद केला तर सगळा बौद्ध समाज हे सगळे बाबासाहेबांची लेकरं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याचा जो निषेध करत आहो का याचे परिणाम इतके वाईट होतील का हा तुम्हाला थांबता येणार नाही। त्यामुळे सरकारला आमची नम्र विनंती आहे की तुम्ही जो अपराधी आहे, मुख्य अपराधी आहे त्याला समोर आणून आणि त्याचे जे डॉक्युमेंट आहे, जो खरंच आजारी आहे किंवा मनोरुग्ण आहे याचे जे डॉक्युमेंट आहेत ते सरळ कायद्याने ते सबमिट करावे आणि ते जनताला बी कळायला पाहिजे का तो खरंच
मनोरुग्ण आहे, तरी आम्ही सर्व निषेध करतो आणि परत एकदा सांगतो, जर याचा आम्हाला सोमवारपर्यंत कुठलाही पाठपुरावा मिळाला नाही तर मोठा आंदोलन आणि मोर्चा रोडवर उतरून आम्ही करू, असे सगळ्या संघटनेच्या वतीने मी जाहीर करते, महिला आघाडीच्या वतीने जाहीर करते. जय भीम, जय संविधान. बंटी आढाव, नाशिक.